मैं कलाकार हूँ। मैं चेहरे बदलता हूँ पर अपनी पहचान नहीं। मैं किरदारों की जिंदगी जीता हूँ पर अपनी नहीं। मंच रंगमंच की रोशनी में मैं चमकता जरूर हूँ पर उस चमक के लिए अंधेरों से गुजरता जरूर हूँ। सपना ये जहां खरीदने के है पर जेब में फूटी कौड़ी नहीं। सपना तो ये जहां खरीदने के है पर जेब में फूटी कौड़ी नहीं। रंगमंच से जुड़ा रहूं हमेशा ये बात भी तो थोड़ी नहीं। हर जगह से हार चुका हूँ फिर भी ठोकरें कम नहीं। हर जगह से हार चुका हूँ फिर भी ठोकरें कम नहीं। जीते जी इस कलाकार की उम्मीद को छीन ले इतना उस खुदा में भी दम नहीं। होऊ दे व्हायरल या शोसाठी आजचा जो गेस्ट आहे तो खूप खास आहे, कारण सध्या व्हायरल होणं काय असतं हे तो अनुभवतोय. रातोरात स्टार म्हणतात ते कशाला, तर हाच आहे तो कंटेस्टंट जो इंडियाज गॉट लेटेंडमुळे सगळ्यांच्या घराघरात पोहोचलाय. प्लीज वेलकम सुकृत देव. खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद धन्यवाद. बरं, सगळ्यात आधी की सगळ्यांच्या घराघरात पोहोचल्यास 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा तो परफॉर्मन्स आणि आज तू सगळ्यांच्या घराघरात पोहोचल्यास, सगळ्यांच्या मोबाईलवर तू दिसतोयस. व्हायरल होणं काय असतं हे तू आज खऱ्या अर्थाने अनुभवतोयस. सो सगळ्यात आधी त्या जर्नीबद्दल काय सांगशील? खूप छान वाटतंय. कधी असं इमॅजिन नव्हतं केलं की इतकं होईल, म्हणजे लेटनच्या परफॉर्मन्सनंतर. पण खूप छान एक्सपिरियन्स होता आणि आत्ता पण खूप छान वाटतंय. लाईक कोणी स्केचेस काढतंय, कोणी स्केचेस पाठवतोय, कोणी गिफ्ट्स पाठवतंय. आणि सगळीकडे मी असल्यामुळे म्हणजे ते आता एक सवय झाली आहे की ती रील स्क्रोल करताना स्वतःचं बघायची. पण खूप छान वाटतंय आणि एक थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी पण आल्यासारखी वाटते. कारण आधी कसं पटकन कॅमेरा उघडला, काहीतरी बोललं स्टोरीवर. पण आता तसं नाही. आता थोडंसं विचार करून बोलावं लागेल. आता 4 लोक आपल्याला ओळखतात, तर या पण गोष्टी आहेत. अर्थात. पण मला सुरुवात तुझ्या बालपणापासून करायची आहे, कारण तू तिथे जेव्हा सांगितलंस की तू 8 वर्ष रंगभूमी करतो आहेस आणि मालिकांमध्ये छोटं मोठं काम तू केलेलंच आहेस, पण ही जर्नी तुझं बालपण हे मला जाणून घ्यायचंय, ते कसं सुरू झालंय? तर आता बालपणच म्हटल्यानंतर मी सगळ्यात आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स मी माझा केला होता. मी तेव्हा 2.5 वर्षाचा होतो आणि आईने मला गोपाळकृष्ण केलं होतं. ओके. तर तर तेव्हा मी खूप आनंदात होतो की आई मला काहीतरी शिकवते आणि ते मी सगळं प्रॅक्टिस वगैरे केली. आणि म्हणजे आता एवढं तर मला अगदी काठोकाठ नाही आठवत, पण आई ज्या गोष्टी सांगते त्याच्यावरून हे मी सांगतोय की जेव्हा माझा परफॉर्मन्स होता तर तेव्हा मी आनंदात होतो आणि मला एक लोण्याचा डब्बा दिलेला आईने की ते लोणी वगैरे तुला खायचं आहे म्हणून परफॉर्मन्समध्ये. तर आणि आमची रूम शिफ्ट झाली. माझं परफॉर्मन्सला गेलो आणि आमची रूम शिफ्ट झाली. तर माझ्या मॅमनी काय केलं, तो डब्बा उचलून त्या रूममध्ये नेला. तर मी तिथे रडायला लागलो की मॅम माझा डब्बा नेला म्हणून मॅम. पण नंतर तो डब्बा दिला, मग परफॉर्मन्स छान झाला आणि तो माझा पहिला परफॉर्मन्स होता. ओके. तू 2.5 वर्षाचा असता. 2.5 वर्षाचा असताना. ओके. पण मला असं कळलंय की तुझ्या घरातही आई आणि वडील दोघेही या इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, तर त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. बाबा आम्ही अमरावतीचे आहोत. मुळगाव परतवाडा अमरावतीपासून एक तासाच्या अंतरावर आहे. तर तिथे बाबांनी बरेच स्टेज शोज केले. त्याच्यानंतर मग बाबा मुंबईत आले. त्यांना आधीपासून ॲक्टिंग क्षेत्रातच करिअर करायचं होतं. ओके. तर ते मुंबईत आले. मग त्यांनी सिरियल्स केल्या, मग बरेच नाटकं केले आणि हरिओम विठ्ठला नावाचा एक पिक्चर केला मकरंद नासपुरे सरांसोबत. आणि या गोजीरवाण्या घरात, वादळवाट, बऱ्याच सिरियल्स वगैरे केल्या. काही कारणाने काही दिवसांनी सुटली इंडस्ट्री. आई पण डान्सर आहे, आई ॲक्टर आहे. आईला फर्स्ट प्राईज मिळाला आहे. एक अंबरनाथची एक ॲक्टिंग कॉम्पिटिशन होती त्यामध्ये. पण तू मूळचा, आता तुम्ही म्हणजे तुझं लहानपण अंबरनाथलाच गेला. जरी तुम्ही मूळच्या अमरावतीचे असलात तरी लहानपण तुझं अंबरनाथमध्ये गेलं. आई आणि बाबा, आता आई हाऊस मेकर आहे आणि वडील आत्ताही जॉब करतात की आता? नाही, बाबा पूजा करतात. ओके. आणि आई टीचर पण होती. म्हणजे आई आता 1 वर्ष झाले रिटायर झाली. मी ज्या शाळेत होतो, सिस्टर निवेदिता, त्या शाळेमध्ये आई टीचर सुद्धा होते. अरे वा. मग ते दडपण असायचं का, आई त्याच शाळेत शिक्षिका आहे? आणि ते किस्से जरा शेअर कर ना आमच्यासोबत. म्हणजे शाळेमध्ये जेव्हा पण भांडण वगैरे व्हायचं तेव्हा मग सगळे चिडवायचे लहान, म्हणजे माझे मित्र वगैरे, की मम्मी स्कूल में तू ज्यादा करेगा क्या, ऐसा वगैरे. पण छान होतं की, आणि आई असल्यामुळे एक आपण काय म्हणतात, एका प्रेशरमध्ये पण असायचो की आई आहे बाबा, आपल्याला काही जास्ती मस्ती वगैरे नाही करायची. बरोबर. पण आई अशी कडक होती शिस्तीच्या बाबतीत, आणि कारण तुला अर्थात तिने लहानपणापासून तू म्हणालास की कृष्ण बनवण्यापासून तिने ती सुरुवात केली खरं तर तुला या इंडस्ट्रीमध्ये आणण्यासाठी, पण ती कडक शिस्तीची आहे. आणि असं बाबा माझे स्ट्रिक्ट होते. ओके. आई नाही, बाबा स्ट्रिक्ट होते. मी शाळेत वगैरे असेपर्यंत. पण नंतर मग हळूहळू ते पण आता एकुलता एक असल्यामुळे ते पण मवाळ झाले. आणि बाबांनी पण जो माझा पहिला डान्स परफॉर्मन्स वगैरे होता, जेव्हा मी डान्स परफॉर्म केला, एक गॅदरिंग शो होता आमचा गॅदरिंगचा, तर तेव्हा मी डान्स पण केला. तो बाबांनी काही त्याला ॲक्शन्स वगैरे बसवले, तर म्हणजे दोघांनी मिळून सपोर्ट केला. वा. बरं, तुझी शाळा अंबरनाथची? हो. आणि कॉलेज?
मी मुलुंडला होतो, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. आणि मग तू काय एकंदरीत डिग्री कशात घेतलीस? मास मीडिया, Mass बॅचलर media. ऑफ मास मीडिया. येस. ओके. आणि तिथे पण तू कॉलेजमध्ये हे परफॉर्म करायचं, जसं शाळेची ती जर्नी होती तीच तू कॉलेजमध्ये कंटिन्यू केलीस? हो 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 हो. ओके. पण तिथेही असं काही तुमचे ग्रुप्स होते, आपले असतात नाटकाचे हां, ग्रुप असतात, आता तर तिथून हो हो हो. आता कॉलेजमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा मी सुरुवातीला तर 1 वर्ष आमच्या नाटकाचा ग्रुप नव्हता. काही वर्ष आधी तो बंद झाला आणि मग तो सुरूच नाही करण्यात आला, कोणी केला नाही म्हणजे सुरू. तर सुरुवातीला मी कॉलेजमध्ये फेस्टमध्ये कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचो. मग हळूहळू एक मराठी वाङ्मय मंडळ म्हणून एक होतं आमच्या कॉलेजमध्ये, मग ते जॉईन केलं. अच्छा. मग त्याच्यातूनच एक आम्ही डिसाईड केलं की आपण आपल्या कॉलेजचा थिएटर ग्रुप सुरू करूयात म्हणून. ओके. तर मग आम्ही सगळे एकत्र आलो, मग तो सुरू केला आणि मग त्यावर्षी आम्ही पहिली एकांकिका केली, भाग धन्नो भाग म्हणून. ओके. बरं, रंगभूमी तू म्हणालास की 8 वर्ष तुझं रंगभूमीशी नातं आहे. हम्म. पहिल्यांदा कधी रंगमंचावर गेलेलास आणि ती आठवण काय आहे पहिल्यांदा रंगमंचावर गेल्याची? पहिले तर कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा रंगमंच इन द सेन्स जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी मोनो ॲक्ट वगैरे केले, शाळेत परफॉर्मन्सेस केले, त्याच्यामुळे रंगमंचावर मी खूप आधीपासूनच आहे लकीली. आणि मेन जर तुम्ही थिएटरचं म्हणत असाल तर पहिला परफॉर्मन्स माझा ह्याचा होता एकांकिकेचा रंगमंचावर, पण मी त्याच्यावर बॅकस्टेजवर होतो. ओके. तर तर तू बॅकस्टेजलाही काम केलंय? हो, बॅकस्टेजला 2 वर्ष मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी बॅकस्टेज केलं आहे. त्याच्यानंतर मग मग कोविड आला, कोविडनंतर मग 1-2 वर्ष जॉब करत करत मग थिएटर वर्कशॉप्स केले आणि मग त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट आडगाव म्हणून एक जॉब सोडला. तेव्हा मला मुक्काम पोस्ट आडगाव म्हणून पुरू सरांचं एक नाटक मिळालं. पुरू सर म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे सर. ओके. तर त्या नाटकामध्ये मी एक दारुड्याचं कॅरेक्टर केलं होतं आणि ॲक्च्युली त्याच्या ऑडिशन्समध्ये पण मी तेच कॅरेक्टर केलं होतं. अच्छा. हां. तर त्याच कॅरेक्टरवरून माझं तिथे सिलेक्शन झालं आणि त्या नाटकात पण मला दारुड्याचाच रोल मिळाला. ओके. मग तिथून खरी तर सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. पण हां, म्हणू शकता. हां, हां, पण म्हणजे कमर्शियल नाटकांना वगैरे तिथून सुरुवात झाली. ओके. पण आता तू म्हणालास की तू कॉर्पोरेट जॉब करत होतास आणि एका पॉईंटनंतर कोरोनानंतर तू काही वर्ष नोकरी केलीस आणि मग सोडलंस. हो हो. काय एक्झॅक्टली जॉब करत होतास आणि ती कॉर्पोरेट लाईफ कशी होती? कॉर्पोरेट लाईफ खूप म्हणजे मित्रांच्या हिशोबाने खूप छान होती. ती कंपनी पण छान होती, सॅलरी पण छान होती, पण ते असं झालं ना की मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मी इन्व्हॉइसिंग करायचो. इन्व्हॉइसिंग म्हणजे बिलिंग. हां. फॉर एक्झाम्पल आता मी CMA CGM कंपनीमध्ये होतो. तर ती काहीतरी वर्ल्डमध्ये काहीतरी 3ऱ्या की 4थ्या नंबरला कंपनी येते ती शिपिंगच्या बाबतीत. ओके. तर बिलिंग करायचो म्हणजे बिल ऑफ लेडिंग, लाईक 2 कंट्रीजमध्ये जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं Right. तेव्हा जे बिल ऑफ लेडिंग बनतं ते आम्हाला फक्त चेक करायचं असायचं. ते ऑलरेडी पिक करायचं बरोबर ते सॉफ्टवेअर, पण आम्ही चेक करायचो की काही चुकीचं पिक केलं आहे का. सोपी प्रोसेस होती, पण ते करताना ना माझ्या डोक्यामध्ये नाटकांचे विचार किंवा थिएटरचे विचार किंवा माझ्या कॉन्टेंट क्रिएशनचे विचार, तर मग ते करता करता मला कधीतरी कॉन्सेप्ट सुचायची. मग मी पटकन ते बिल ऑफ लेडिंग चेक करताना पटकन कॉन्सेप्ट टाईप करायचो, टाईप करून ठेवायचो. मग इथे विसरून जायचो की मी इथे आपल्याला काय चेक करायचं होतं. मग ती तिकडे चूक होऊन जायची. म्हणजे माझं लक्ष इथेच होतं. मग मी 1-2 वर्ष काहीतरी केलं. मग मी म्हटलं की आई वडिलांना मी सांगितलं, आई मला जॉब नाही करायचा आहे, बाबा मला जॉब नाही करायचा आहे, वाव. आणि मग मी फायनली सोडला. पण मास मीडिया ते हे बिलिंगचं आणि इनव्हॉइस आणि हे सगळं एका शिपिंग कंपनीमध्ये हे कसं? हे झालं कारण की मला आयडियाच नव्हती की ह्या फील्डमध्ये पुढे कसं जायचं, आणि तेव्हा गाईड करणारं कोणी मिळालं नाही कारण कोविड होता. तर मग नक्की विचारणार कोणाला किंवा कोणाचं गायडन्स घेणार. तर म्हणून मग मी म्हटलं आता आपल्याला सध्या जर एखादा जॉब मिळतोय चांगला बरोबर. आणि सॅलरी पण छान देत होते ते नाईट शिफ्टच्या हिशोबाने, म्हटलं जर मिळतोच आहे तर नाही कशाला म्हणायचं ना. तर मग मी तो केला कंटिन्यू. ओके. आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं आपलं थिएटर वगैरे तर साईड बाय साईड सुरूच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शनची गरजच नाही तसं. पण आता जे काही तू व्हायरल झालायस, लाईफ चेंज झालंय पूर्ण सुकृतचं. हो, हो. एक्झॅक्टली काय घडतंय आयुष्यात की जे पहिले काही नव्हतं पण आता हे अचानक सगळा बदल असल्यामुळे, अर्थात तुझं इंस्टाग्राम तर फ्लडेड असेल सगळ्या मेसेजेसनी, आणि पण काय बदल झाला नेमका प्रसिद्धी मिळाल्यानंतर? प्रसिद्धी मिळाल्यानंतर आधी म्हणजे जे कॉलेजचे फ्रेंड्स होते जे तेव्हा माझ्याशी बोलले नाहीत ते वगैरे आता माझ्याशी बोलत आहेत, त्यांचे मेसेजेस येत आहेत, कॉल्स येत आहेत. खूप छान वाटतंय, सगळे लाईक एकदम खूप सगळ्यांचं अटेन्शन मिळतंय म्हणून. वा. पण आता मेन मुद्द्यावर येऊया की इंडियाज गॉड लेटेंट या शोमध्ये खरं तर तू दारुड्याचं परफॉर्म केलास. ह्याच्या आधी तू म्हणालास की एका ऑडिशनसाठी तू परफॉर्म केलेला, सेम परफॉर्मन्स तू दिलास का त्याच्यात काही वेगळं केलंस? ॲक्च्युली हे जे दारुड्याचं कॅरेक्टर जे मी लेटेंटमध्ये केलं ते इन्स्पायर्ड होतं तळीराम नाटकातलं. म्हणजे एकच पहिलं नाटक, त्याला तळीराम कॅरेक्टर. तर ते मी बऱ्याच ठिकाणी ऑडिशनसाठी म्हणा किंवा मोनो ॲक्टसाठी म्हणा, मोनो ॲक्ट कॉम्पिटिशनसाठी तर ते परफॉर्म केलं होतं. तर मी म्हटलं आणि आणि त्याच कॅरेक्टरमुळे माझं नाटकात पण सिलेक्शन झालं होतं मुक्काम पोस्ट आडगावमध्ये. मी म्हटलं जर हे म्हणजे एवढं आपल्याला जर त्याच्यासाठी ॲप्रिसिएशन मिळतं आहे किंवा सरांनी पण कौतुक केलं की तू ते कॅरेक्टर छान केलंस,
तू ते तळीराम तू लाईक वाचलेस किंवा तुला त्याच्याबद्दल माहिती आहे, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. तर मी म्हटलं जर आपल्याला थोडंफार जमतंय तर मग आपण लेटेंटमध्ये पण आपण तेच पाठवून बघूया. पण मी म्हटलं तिकडे ऑडियन्स वेगळा आहे आणि तिथे तळीरामचं जर तो थोडाफार तो फनी पॅच आहे, पण तिथे लोकांना समजणार नाही मराठी. तर मी म्हटलं मग ह्याचंच थोडंफार मॉडिफाय करून काही थोडासा तो बेवडा तो कसा असेल, तो इमोशनल असेल का किंवा तो फनी किती असेल. तर मग ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा इलॅबरेट केल्या, थोडंफार स्क्रिप्टिंग केलं आणि मग ते कॅरेक्टर घेऊन मी गेलो. म्हणजे खरं तर तू लेटेंटसाठी दारुड्या निवडण्याचं कारण हेच होतं की ह्याच्या आधी तुला त्याच्यामुळे काम मिळालेलं म्हणून. एक्झॅक्टली. पण मला सांग की तू तिथे बोललास की तू ऑलरेडी 2दा तिथे ऑडिशन देऊन गेलास, एकदा की 2दा ह्याच्या आधी ऑडिशन तू दिलंस तिथे, आणि मग तेव्हा तू सिलेक्ट नाही झालास. नाही. ती प्रोसेस कशी असते लेटेंटमध्ये जाण्याची, तिथे परफॉर्म करण्याची, ऑडिशन देण्याची, ती प्रोसेस मला जाणून घ्यायला आवडेल. प्रोसेस सिम्पल आहे. समय रैनाच्या चॅनल, समय रैना सरांच्या चॅनलवर किंवा इंडियाज वर्ल्ड लेटेंटच्या पेजवर, स्टोरीवर वगैरे ते लिंक एक अपलोड होते की पार्टिसिपेट जर तुम्हाला करायचं असेल तर या लिंकवर तुम्ही जाऊन फॉर्म भरा आणि फॉर्म त्याच गुगल फॉर्मवर ऑडिशन लिंक टाका. तर तीच मी प्रोसेस फॉलो केली फक्त आणि सॉरी आणि मग तिकडून कॉल आला की झालंय म्हणून सिलेक्शन टीममध्ये. पण जेव्हा 2दा सिलेक्शन झालं नव्हतं तेव्हा काय पाठवलं होतंस ऑडिशन आणि ती प्रोसेस काय? अच्छा, तर फर्स्ट टाइम मी एक पाठवलं होतं की एक कॅरेक्टर होतं ज्याला तो डॉक्टरकडे जातो, तर डॉक्टरकडून त्याला कळतं की तुला स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. तर मग तुला जे आजूबाजूला तू कॅरेक्टर्स बघतोस ते तुझ्या अंगात येतात. तर मग तो एक छोटंसं 3-4 कॅरेक्टर्स काहीतरी तेव्हा घेतले होते आणि मग ते पाठवलं होतं, पण ते नाही झालं अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन. तेव्हा मी अगदी सिरियस फॉर्म भरला होता की मी ॲक्टर आहे, मला ॲक्टिंगमध्ये जायचं आहे पुढे आणि मी सगळ्यांना एंटरटेन करू शकतो, मी मिमिक्री करू शकतो, पण नाही झालं अनफॉर्च्युनेटली. मग सेकंड टाइम मी बेवड्याचं पाठवलं होतं, पण तेव्हा पण नाही झालं. मग थर्ड टाइम मी बेवड्याचंच पाठवलं, पण फॉर्म थोडासा वेगळ्या वेळी भरला. ओके. हां, म्हणजे अटेन्शन मिळेल असा फॉर्म. पण जेव्हा समयने विचारलं तुला की 2दा तू आला, सिलेक्ट नाही झालास, हा फॉर्म असा त्याच्यासाठी भरलायस तू, समयची वेगळी रिॲक्शन होती, पण तिथे तसं ऑडियन्स आहे त्याच्यामुळे तशा टाईपचं परफॉर्म करावं लागतं असं तुला वाटतं का फक्त फॉर्म भरल्यामुळे तुझं सिलेक्शन झालं असं तुला वाटतं? नाही, तो जो परफॉर्मन्स जो मी पहिला केला, जी मी पहिली शायरी लिहिली होती ती मी त्याच हिशोबाने लिहिली होती की तिथे आलेल्या ऑडियन्सला कशा प्रकारे आवडू शकतं. तर मग ते थोडंफार त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या ज्या मी लिहिल्या होत्या त्याच्यात किंवा परफॉर्मन्समध्ये पण. पण तिथे असं काही नाही, तुमचा कुठला पण परफॉर्मन्स, आता जी माझी कलाकाराची नंतरची शायरी होती त्याला पण तेवढीच, उलट त्याला त्याच्यापेक्षा जास्ती दाद मिळाली सगळ्यांकडून. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते सिलेक्टिव्ह आहे आणि त्यांना माहिती आहे की कुठे कोणाला ॲप्रिशिएट करायचं आहे. लाईक असं नाही की त्यांनी त्याला त्या गोष्टीला ॲप्रिशिएट नाही केलं कारण की ती सिरियस होती म्हणून. पण ते आता तो माहोल असतो, सगळ्यांना त्या गोष्टी आवडतात म्हणून मग तो एक फॉर्मॅट बेसिक आहे त्याच्यावर. ओके. पण 1.5 मिनिटाचं हे सादरीकरण होतं आणि मला आठवतंय तुझ्या अभिनयाचं एवढं कौतुक झालं तिथे की तू जेव्हा एंट्री घेतलीस तेव्हा तिथे बसलेल्या एका मुलाने ती क्लिपही व्हायरल झाली की त्याच्यासोबत जी मुलगी होती तिलाही त्याने थोडंसं सावरलं की असं वाटत होतं की तू खरंच नशेत आहेस आणि तू दारुड्याचं कॅरेक्टर प्ले नाही करतेस, तू स्वतःच तसा आहेस. म्हणून कदाचित बलराजनेही म्हटलं की एकदा वास घेऊन बघ की हा खरंच पिऊन आलाय का. ते मिळाल्यानंतर असं वाटलं की खरं ॲप्रिसिएशन तिथूनच सुरुवात झाली, कारण 1.5 मिनिटाचं टायमिंग तुझं तिकडून सुरू झालेलं. अशी भीती वाटलेली की आता बापरे हे सगळं येण्यात परफॉर्म करताना आपला अर्धा टाइम तर निघून गेला, आता कसं इम्प्रेस करायचं, हे कसं मग तिकडे कसं टॅकल केलंस त्या टायमिंगला? ॲक्च्युली तो एडिटेड आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा समयने थांबवलं मला, त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं कंटिन्यू नाही करू शकत का म्हणून. तर मग त्यांनी म्हटलं ठीक आहे कंटिन्यू करा. मग मी ती पूर्ण कंटिन्यू केली. आणि मग तेव्हा मला वाटलं की आपल्याला एवढं ॲप्रिसिएशन तर मिळालं नाही आहे, पण आता काय करायचं. पण मला एक बलराज आमच्या रूममध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जेवढं तुम्हाला रिअल राहता येईल तेवढं राहा. तिकडे कॉमेडी करायला ऑलरेडी 2 कॉमेडियन्स बसलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही उगाच काहीतरी करायचं म्हणून करायला जाऊ नका, उगाच कोणाला इम्प्रेस करायला जाऊ नका, तुम्ही रिअल राहा. मी म्हटलं हां ठीक आहे चालेल. मग मला जे ऑनेस्टली सुचलं तेच मी उत्तर तिकडे दिलेत सगळे. पण मग साधारणतः तू किती मिनिटाचा परफॉर्म केलंस? तुला जेव्हा त्यांनी थांबा सांगितलं किंवा एडिटमध्ये किती मिनिटाचा तुझा तो परफॉर्मन्स होता? तो परफॉर्मन्स होता 2 मिनिटाचा काहीतरी, 2 मिनिटं 10 सेकंड वगैरे. 2 मिनिटं 10 सेकंड. तो गेला तिथे अनफॉर्च्युनेटली. पण घरी मी कॅल्क्युलेट केलेलं, पण तिथे गेल्यानंतर मग त्या लाईन्स डबल बोलल्या गेल्या म्हणून तो एक्सटेंड झाला, नाही तर मग तो एक्झॅक्ट तेवढाच मी घरी बसवला होता. पण जेवढं पॅनलमध्ये जेवढे बसलेले त्या सगळ्यांनी तुला 10 आउट ऑफ 10 दिले. जेव्हा तिथे तुम्हाला तुमचं मार्क दाखवायची वेळ येते तेव्हा तू 8 मार्क असं का स्वतःला का कमी लेखलेलंस असं? कारण की मी शायरी कधी परफॉर्म केली नव्हती याच्या आधी. अच्छा. तर मग मी म्हटलं की जर आपला कुठे फंबल पडला किंवा आपण विसरलो तर मग त्या हिशोबाने थोडंफार जजिंग होईल आणि मग मला 8 मिळतील. पण ॲक्च्युली तर परफॉर्मन्सवर त्यांनी जज नाही केलंय, त्या डिस्कशन्सवर जज केलंय. ओके. हां. तर मग ते माझ्या लक्षात नाही आलं म्हणून मग मी स्वतःला 8 दिले होते.
आणि तेच आवडलं जास्ती सगळ्यांना डिस्कशन्समध्ये किंवा ते कलाकाराची कविता म्हणा पुढची ती वगैरे. पण तू ते कॅरेक्टर शेवटपर्यंत सोडलं नाहीस, हे तू ठरवून गेला होतास की जरी मला क्वेश्चन जरी तसेच विचारले तरी मी त्याच कॅरेक्टरमध्ये त्यांना आन्सर देणार आहे, हे तू ठरवून गेला होतास? हो, की मी कॅरेक्टर ब्रेक नाही करणार, कारण की कुठेतरी ही भीती होती की जर कॅरेक्टर ब्रेक झालं तर मी काय इमोशनल होईल किंवा म्हणून मला ते नव्हतं करायचं कॅरेक्टर ब्रेक, पण ते झालं आणि चांगलं झालं. पण ह्याच्यानंतर तो इमोशनल झालेला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालास. ती एक असते ना, एक संधी मिळावी लागते आणि त्या संधीचं आपण सोनं करतो. तुला ती खरं तर संधी मिळाली लेटेंटमध्ये आणि त्या संधीचं तू सोनं केलंस हार्डली 1.5 मिनिटामध्ये असं म्हणू शकतो आपण, कारण आपण 1.5 मिनिटाच तो परफॉर्मन्स बघितला. त्या 1.5 मिनिटामध्ये जे काही घडलं ते आयुष्य बदलवणारं होतं तुझ्यासाठी. ती संधी मिळणं किती महत्त्वाचं असतं सुकृत. आणि आत्ता तुझ्यासारखे असे बरेच जण असतील जे स्ट्रगल करतात, खूप वर्ष स्ट्रगल करतात, पण एक संधी मिळावी लागते आणि त्यासाठी बराच स्ट्रगल असतो. तर त्याविषयी मला जरा सांगशील की एकंदरीत स्ट्रगल काळ आणि आत्ता ही एक मिळालेली संधी. आता स्ट्रगल खूप छान प्रश्न आहे. स्ट्रगल तर सगळेच करतायत आणि सगळेच त्या दिवसाची वाट बघतायत की तो दिवस कधी येईल, पण तो एक ना एक दिवस नक्की येणार आणि तुम्हाला स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही सोडू नका, तुम्ही थांबू नका, तुम्ही करत राहा. जोपर्यंत तुमचा दिवस येत नाही तोपर्यंत तुम्हाला करणं भाग आहे. आणि पण जेव्हा ते येईल, जेव्हा ते मिळेल, तेव्हा ते खूप भरभरून मिळेल. वा, नक्कीच. आई वडिलांची रिॲक्शन काय होती? खरं तर त्यांनी पाहिलं असेल तुझं स्ट्रगल, तू एवढे वर्ष काम करतोयस पण हवं तसं मिळत नाहीये. मालिकेत छोटे मोठे रोल केलेच आहेस तू, पण त्यांना आता हा सगळा माहोल बघितल्यानंतर किंवा ते डिजिटल युग जे आपल्याला माहिती असतं कदाचित त्यांच्यापर्यंत ते तेवढं पोहोचत नाही, पण व्हायरल होणं काय असतं हे तरी तिथपर्यंत पोहोचतं. त्यांची रिॲक्शन काय होती? खूप खूप आनंदात आहेत दोघं पण. आणि जसा पहिला दिवस झाला माझ्या परफॉर्मन्सचा, तर ते रील्सवर तेच येत होतं, म्हणजे मी आणि डोनाल्ड ट्रम्प. हां. तर आई तेच रात्रभर, म्हणजे मी जाग होतो आणि आई पण जागी होती आणि आम्ही रात्रभर ते बघत होतो, स्क्रोल करत होतो, एक 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 रील. आई बघते, अरे किती सुकृत, किती छान दिसतोय, हा मुवमेंट किती छान आहे, वा. त्याच्यानं समयने किती कौतुक केलं, आलियाने किती कौतुक केलं. तर खूप खुश आहेत घरचे आणि सगळ्यांना फोन करून करून सांगतात. आता त्यांचे पण फोन येत आहेत जे कधी बोलले नव्हते किंवा जे बोलले होते, अरे काय तुमचा पोरगा ॲक्टिंग करतो, काहीतरी होणार आहे का नाही त्याचं, काहीतरी जरा सांगा त्याला जॉब बिप करायला, नाही तर एज्युकेशन तरी घ्यायला सांगा, मास्टर्स किंवा PhD वगैरे. पण मला विश्वास होता आणि आईवडिलांना माझ्यावर विश्वास होता आणि त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, कारण की जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी एवढी चांगली नोकरी सोडतोय, तेव्हा एका शब्दाने पण मला कोणी काही म्हटलं नाही. वाव. तुला नाही जमत आहे ना, तू नको करूस, तुला जिकडे आनंद मिळतो तिकडे तू जा आणि ते काम तू कर. हाच सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. घरच्यांचा सपोर्ट असेल तर आपण बाहेर जग जिंकू शकतो असं म्हणतात. या स्ट्रगल काळात आई वडिलांसोबतच आपले बरेच मित्रमंडळी असतात, त्यांची कोणाची अशी तुला साथ लाभली की कदाचित त्यांनी तुझं स्ट्रगल पाहिलेलं असतं, आपला मित्र असू दे एखादा खूप छान जवळचा असतो, जसं समयचा बलराज आहे त्याच्या मागे खंबीरपणे उभा आहे, तसं तुझ्या आयुष्यात कोणी आहे? ललित. म्हणजे माझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे की सुकृत तुझं इंस्टाग्राम हँडल चेंज कर. मग ते सुखी आला रे जे नाव आहे ते त्याचं सजेशन आहे आणि हे मी त्याला तेव्हा बोलायचो की ललित, जेव्हा मी जर कधी मी बनलो मोठा आणि जर मला कोणी बोलवलं पॉडकास्ट लागले तर त्याच्यात मी आवर्जून सांगेल की मला तू ही आयडिया दिली आहेस. मग त्याच्यामध्ये त्याचा मला सपोर्ट मिळाला की मग तो सांगायचा मला की सुकृत आज जो व्हिडिओ टाकला आहेस तो थोडासा एंगेजिंग कर किंवा त्याला BGM चेंज कर किंवा म्हणजे सगळे भरपूर. आणि जेव्हा मला डाऊनफॉल नाही म्हणता येणार अगदीच, पण जेव्हा मला असे थॉट्स यायचे की अरे यार काय होत नाही आहे, कॉन्टेंट चालत नाही, व्ह्यूज येत नाही, त्याला मी बरेचदा फोन केला आहे की ललित यार ऐसा ऐसा हो रहा है, असं असं होतं आहे, त्याच्यामुळे असं त्रास होतो. मग तो मला ॲक्च्युली तो सायकोलॉजिस्ट आहे आणि तो बरेच सेशन्स वगैरे घेतो, काउन्सिलिंग वगैरे करतो. तर तो मला पण सगळं सांगायचा की काय टेन्शन नको घेऊ, होईल. म्हणजे भरपूर त्यांनी मला सपोर्ट केला आहे. तो आहे एक, आकांक्षा म्हणून मैत्रीण आहे, राहुल म्हणून एक मित्र आहे. पण मेन वाटत जर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कोणाचं असेल तर तो ललितचा आहे. पण कॉन्टेंट क्रिएशन ही जर्नी पण तुला स्टार्ट करावीशी वाटली, कारण सध्या आपण म्हणतो तसं की जेवढा आपण दिसतो लोकांना सतत त्यांच्या जेव्हा स्मरणात राहतो, आपण काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करत असतो. म्हणून ती कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी कुठल्या वर्षापासून स्टार्ट केली आणि आपलं काहीतरी काम लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. भले जरी आपण खूप मोठी कामं करत असलो तरी ते पोहोचवण्याचं माध्यम सध्या डिजिटल आहे. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं, तू कधी ती कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी सुरू केलीस? आधी तर जेव्हा म्युझिकल आणि टिकटॉक होतं तेव्हा त्याच्यावर पण मी बनवायचो. अच्छा, ओके. फक्त लिपसिंगचे व्हिडिओज वगैरे. तर तेव्हा माझे मित्र खूप ट्रोल करायचे मला, अरे काय लिपसिंग करतोयस, तुझं ओरिजिनल कॉन्टेंट बनव वगैरे असं. पण तेव्हा अशी काही आयडिया नव्हती की मी असं पण, म्हणजे थिएटर वगैरे तर ठीक होतं, पण कॅमेराच्या समोर आपण शॉर्ट्समध्ये काय काय बनवू शकतो ना, ते तेव्हा एवढं ट्रेंडमध्ये नव्हतं किंवा तेव्हा मला माहीत नव्हतं. पण जसं मग इंस्टाग्रामच्या रील्स आल्या, मग रील्समधून सुरुवात झाली की अच्छा हां, मग समजायला लागलं, मग बनवायला लागलं. मग काहीतरी 2020मध्ये काहीतरी रील्स झाले, तर तेव्हा 20चीच मला वाटतं माझी काहीतरी पहिली पोस्ट आहे, 19-20ची काहीतरी. तर तेव्हापासून मग ते करत होतो आणि मग हळूहळू मग शिकत गेलो. मग पहिले एडिटिंग खूप खराब होती, वाईट होती, कॅमेऱ्याची क्वालिटी वाईट होती. तर मग हळूहळू मग चांगला एक फोन घेतला, मग एडिटिंग शिकलो, मग स्वतःच्या कामावर म्हणजे स्वतःच्या एडिटिंगवर काम केलं आणि दाखवायचा वे चेंज केला, कारण की ह्युमर तर आहेच बरेच वर्षांपासून,
पण तोच ह्युमर आपण वेगळ्या वेने कसं दाखवतो त्याला जास्ती महत्त्व आहे. बरोबर. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एखादी रील आहे, तर त्याच्यामध्ये एक मुमेंट पहिले दाखवायचा आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी त्याच्या फिरवून तो कॅमेरा म्हणजे ह्या टाईप्स काहीतरी. तर मग ते दाखवण्याचा वेन्स थोडाफार चेंज केला, मग त्याच्याबद्दल वाचलं थोडंफार. अच्छा. हां. पण हा जो तू लेटेनमध्ये परफॉर्मन्स सादर केला ह्याची तयारी किती दिवसांपासून केली होतीस आणि तू म्हणालास की तू दारुड्याचं कॅरेक्टर ह्याच्यासाठी केलंस की आधी तुला त्याच्यामुळे काम मिळालं, पण असे तू आणखीन ऑप्शन ठेवलेलेस का की कदाचित मी हे परफॉर्म करू शकतो? एखादा 1.5 मिनिटाचाच परफॉर्मन्स सादर करायचा तेव्हा तो ॲप्ट असला पाहिजे असं असतं. आधी वेगवेगळे कॅरेक्टर्स पण निवडून ठेवलेलेस की फिक्स होतं डोक्यात आणि किती दिवस तयारी केलेलीस याच्यासाठी? अच्छा, नाही फिक्स होतं डोक्यामध्ये की मला दारुडाच करायचा आहे. आणि त्याची तयारी मी ऑडिशन पाठवल्यानंतर जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर काहीतरी 1-2 आठवड्यात मला वाटतं एपिसोड होता. हां, 1-2 आठवड्यात काहीतरी. पहिले 16 तारीख होती, मग चेंज होऊन ती 18 झाली. तर मग हां, त्याच्या आधीपासून मी 2-3 दिवस आधी तयारी केली असेल. ओके. आणि ती जी कविता तू लिहिली आहेस, ज्या भावना तू खरं तर मांडल्या आहेस ॲज कलाकाराच्या, त्याच्यासाठी किती वेळ घेतलास आणि ती कधी लिहिलेली होती कविता? ती आदल्या दिवशी. आदल्या दिवशी? हो, हो, हो. आदल्या दिवशी लिहिली. ती परफॉर्म कशी करायची ते थोडाफार विचार केला. प्रॅक्टिस करून बघितली आरशासमोर उभं राहून, कारण की सवय आहे थिएटरची की काही कुठलंही कॅरेक्टर असेल आरशासमोर परफॉर्म करायचं, कारण त्याच्यातून आपल्याला एक्सप्रेशन समजतात, त्याच्यातून आपल्याला हावभाव समजतात. तर ते सगळं. पण तेही तू त्या कॅरेक्टरमध्येच प्ले करायचं हो, ठरवलेलं? हो, हो. ओके. असं नाही वाटलं की इमोशनल ती कविता आहे तर आपण आत्ता कॅरेक्टर ब्रेक करूया आणि त्यांनी तुला सांगितलं की हां करू शकतोस तू परफॉर्म, तर ते कॅरेक्टर ब्रेक करून आपण ती कविता मांडूया असं वाटलं होतं त्यावेळेला? नाही, तो असू शकतो. तो जो जे कॅरेक्टर आहे ते एवढं तो कलाकार असू शकतो. त्याची बॅकस्टोरी काही असू शकते. वा. पण या कवितेसाठी पण तुला खूप कौतुक मिळालं, म्हणजे आलिया असू दे किंवा शर्वरी असू दे, कारण शर्वरी मराठीच आहे त्याच्यामुळे तिला ते जास्त कळलं आणि तुझ्या भावना तिच्यापर्यंत पटकन पोहोचल्या. एपिसोड पूर्ण झाला, तुला ते ॲप्रिसिएशन मिळालं, त्याच्यानंतर कट्टू त्याच्या मागची दुनिया काय असते ते येऊन तुला भेटले, त्यांनी काही सांगितलं, ते मला जास्त ऐकायचं आहे. खरं तर 2 शोज होते त्या दिवशी. एक संध्याकाळी 5चा होता, एक रात्रीचा 8चा होता, असं काहीतरी. तर माझा परफॉर्मन्स झाला आणि माझ्या परफॉर्मन्सनंतर मी लगेच निघालो घरी, कारण मी नाही थांबलो, कारण की पहिली गोष्ट ऑडियन्समध्ये बसायला अलाउड नव्हतं. ओके. म्हटलं मग रूमवर थांबण्यापेक्षा आपण घरी जाऊयात, कारण की खूप लेट होतो अंमरनाथला जायला, मग ट्रेन पण नाही मिळत लास्ट. म्हणून मग मी पटकन निघून घरीच गेलो त्या दिवशी. ओके. पण मग काहीच बोलणं नाही झालं का? त्या दिवशी तरी नाही, त्या दिवशी काहीच नाही. त्याच्यानंतर मग एकदा समयबाईने एका याला बोलवलं होतं, एक AIचं ब्रँड प्रमोशन होतं त्याला. मग तेव्हा पहिल्यांदा समयला भेटलो आणि तेव्हा भेटलो मी. इतकं मला आवडला समय, म्हणजे खूपच भारी माणूस आहे समय. खूप खडक, म्हणजे त्यांना फिल्टर्स नाही आहेत, त्यांना असं काही आचपेच नाही आहे की आपण एवढ्या मोठ्या लेवलला आहोत, आपण कोणाशी थोडंसं काय म्हणतो आपण हात राखून बोलणं, असं काहीच नाही त्यांना. खूप मस्त मजा आली त्यांना भेटून. हा, कारण ते दिसतंय, कारण तुझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये तुझे जे काही परफॉर्मन्स होतात ते तू स्वतः शेअर करतोय. तुझे फॉलोअर्सची संख्या जी काही वाढली ती त्याची स्टोरी त्याने शेअर केली. सो समयला भेटल्यावर एक काय वेगळं वाटलं? तो परफॉर्मन्स ती गोष्ट वेगळी आहे, पण बिहाइंड द सीन समय कसं आहे ते तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. खूप खूप छान माणूस आहे, म्हणजे खूप ॲप्रिशिएट केलं त्यांनी मला आणि मी नर्वस झालो. मी खरंच अजून पण मी थिएटरमध्ये कोणी पण आपलं कुठले पण ॲक्टर जर आले अचानक समोर, तर मी खूप नर्वस होतो. मला बोलायचं खूप असतं पण मला बोलता येत नाही. मी पटकन गेलो, एक सेल्फी सर आणि एवढं विचारलं, पटकन सेल्फी काढून आलो. तर समय सरांसोबत पण मी खूप नर्वस झालो त्यांच्यासमोर आणि मला समजत नव्हतं मी काय बोलू, की मी त्यांच्याशी फक्त गेल्यानंतर हॅलो बोललो, थँक्यू बोललो आणि जाताना बाय बोललो. तर त्याच्यामुळे मला असं टेन्शन आलं की असं नको वाटायला की हा त्याला ते ॲटिट्यूड आहे, हा तर माझ्याशी बोलत नाही वगैरे. तर त्याच्यासाठी मी स्पेशल एक नोट समय सरांना पाठवली होती इंस्टाग्रामवर. ओके. हाँ कि सर सॉरी, मैं आपको देख के नर्वस हो गया वगैरह, लेकिन मुझे बहुत बात करना था लेकिन मैं नहीं कर पाया, तो ऐसा मत समझो की ऐसा कुछ है. तर मग त्याच्यावर त्यांचा रिप्लाय आला की कॉंग्रॅच्युलेशन्स एपिसोड आल्यानंतर. हां, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी फोन वगैरे पण आला होता की कैसा लग रहा है, रातभर सोया तू? मी म्हटलं नाही भाई, नाही सोया रातभर. आणि खरंच झोपलो. त्यांना आयडिया होती की हा झोपला नसणार म्हणून. बोलतो नाही भाई, रेस्ट करो. मग माझा मित्र होता सोबत, तर तो पण त्यांचा फॅन आहे. तर मग त्याचं बोलणं करून दिलं मित्राचं त्यांच्याशी. मग ते त्या मित्राशी पण बोलले, असं नाही की तुझा मित्र तर मी कशाला बोलू म्हणून, पण ते त्याच्याशी पण बोलले, त्याला पण एंटरटेन केलं आणि छान मजा आली. पण जसं तू म्हणालास मगाशी की बलराज तुम्हाला आधी येऊन थोडंसं गाईड करून गेला की प्रेशर नका, तसं समय शो सुरू होण्याच्या आधी भेटला होता? नाही, समय नाही नव्हता. मग ते तुला प्रेशर होतं की आता त्याच्यासमोर परफॉर्म करायचं आहे, तर म्हणतात ना की खिल्ली उडवणं थोडंसं असतं, त्याचा तो ह्युमर आहे म्हणा, पण आपल्या परफॉर्मन्समधनं काही खिल्ली उडवली गेली किंवा काय, तर कसं टॅकल करायचं, थोडं ते प्रेशर होतं परफॉर्मन्स? नाही, प्रेशर असं नव्हतं. मला माहिती होतं की जर तिथे आपण परफॉर्म करतोय, आपण शोमध्ये आलोय, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. मी ओपन होतो त्या गोष्टींसाठी. असं पण नव्हतं की आता जर समय मला काही म्हटलं किंवा कोणी म्हटलं तर मला काहीतरी कमबॅक करायचं आहे, असं काही नव्हतं मनात. मला फक्त माझा परफॉर्मन्स लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, माझी ॲक्टिंग लोकांपर्यंत पोहोचवायची होती, तिथे बसलेल्या लोकांना मला एंटरटेन करायचं होतं आणि माहोल बनवायचा होता. बस तेवढं मी केलं. मला खूप छान वाटलं.
वा. आलियाकडनं खूप छान तुला एक वन लाईन मिळाली खरं तर, की कदाचित तू ह्याच्यानंतर एवढा मोठा होशील की आम्हाला फोटो काढायला मिळणार नाही, तुझ्यासोबत एवढा मोठा स्टार होशील. अशा छान छान कमेंट्स मिळाल्यानंतर, तिकडे ॲप्रिसिएशन मिळाल्यानंतर कसं वाटलं सुकृतला, की आत्ता मेहनत खरी म्हणजे ह्याचसाठी केला होता अट्टहास असं आपण म्हणतो, ती मेहनत फळाला आली, एवढ्या सगळ्या लोकांचं ॲप्रिसिएशन मिळालं, कौतुक झालं अभिनयाचं, त्याबद्दल आलिया आणि त्यांच्याशी काही असं बोलणं झालं होतं? त्यांनी जेव्हा कौतुक केलं आलिया मॅमनी किंवा शर्वरी मॅमनी, खूप छान वाटलं की जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे तुला ज्याच्यासाठी तू इतके वर्ष करत होतास ते एक मिळाल्याचा थोडासा फील आला की आपण लोकांना इम्प्रेस करू शकतोय, आपल्याला थोडंफार स्टेजवर उभं राहून काम करता येतंय आणि ती एक पोचपावती होती आणि छान वाटलं. आता तुला असं कोण मोटिवेट करतं असं तुला वाटतं? कारण या इंडस्ट्रीत यायचं म्हणजे आपला एक असं असतं की आपण ह्याच्या पावलावर पाऊल ठेवूया, माझ्यासाठी ही व्यक्ती खूप प्रेरणादायी आहे, असं तुझ्यासाठी कोण आहे आत्ता तू या क्षेत्रात आलायस तर? मला मराठी नटांमध्ये नाना पाटेकर सर आवडतात, विक्रम गोखले सर आवडतात, अशोक सराफ सर ह्युमरच्या बाबतीत, लक्ष्मीकांत बेर्डे सर. तर त्यांचंच ह्युमर बघून किंवा त्या सगळ्यांची ॲक्टिंग बघून आपण मोठे होतो आणि आपण त्यांच्याकडूनच शिकतोय. त्यांचं आता हे जे मी बेवड्याचं कॅरेक्टर जे केलं ते मी माझं काही खूप थोड्याफार ॲक्शन्स आहेत त्याच्यात, ॲक्शन्स म्हणा किंवा थोडंफार एक लहेजा बोलण्याचा, पण आपण जे काही शिकतो ते आपण बघून किंवा ऐकूनच शिकतो. बरोबर. त्याच्यामुळे इतके वर्ष जे आपण कॅरेक्टर्स त्यांनी केलेले आहेत, जे त्यांनी गाजवून ठेवलेत कॅरेक्टर्स, त्याच्यातून मग ते बघून ते कसं करतायत की तसं बोलतायत, तर मग त्या गोष्टींमधून आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि हेच सगळे माझे इन्स्पिरेशन्स आहे. पण तू म्हणालास की वडिलांनीही काम केलं मालिकेमध्ये, तेव्हा त्यांच्यासोबत कधी अशी सेटवर जाण्याची वेळ आलेली की कधीतरी त्यांनी सेटवर नेलंय आणि मग तू तिथे जाऊन ती खरी दुनिया त्यांच्यासोबत पाहिली आहेस, असं झालं हो होतं? हो हो. एकदा यतीन कारेकर माहिती आहेत हो, हो. तुम्हाला? यतीन कारेकरांसोबत एकदा माझी भेट झाली होती आणि मी छोटासा होतो तेव्हा, आणि बाबांचा आणि यतीन कारेकरांचा काहीतरी सीन होता त्या सिरियलमध्ये, मला अनफॉर्च्युनेटली नाव नाही आठवत आहे सिरियलचं, पण तेव्हा मी खूप छोटा होतो आणि तेव्हा मी साईडला खेळत होतो आणि यतीन कारेकर सरांनी मला बोलवलं आणि इकडे बाळा, इकडे इकडे. मी गेलो आणि त्यांनी मला मांडीवर बसवलं आणि ते म्हणाले, एक दिवस बाळा, तेव्हा मला काही समजत पण नव्हतं, एक दिवस बाळा तू खूप मोठा ॲक्टर होशील, असं ते स्वतःहून बोलले. आणि तेव्हा मी त्यांना हो हो म्हणून मी माझ्या खेळायला गेलो, म्हणजे हे बाबा मला सांगतात त्याच्यामुळे मला आता माहिती आहे असं ते बोललेत म्हणून. पण आहे अशा काही काही आठवणी आहेत सेटवरच्या. एकदा मी मकरंद नसपुरे सरांचा हरिओम विठ्ठला पिक्चर आहे, तेव्हा मी सेटवर गेलो होतो आणि तेव्हा मी त्या सीनमध्ये पण आहे, पिक्चरमध्ये माझी आई पण आहे त्या सीनमध्ये. म्हणजे आई काहीतरी नदीवर आंघोळ करतानाचा सीन आहे आणि बाबा त्या बैलगाडीवर बसलेत आणि बाबांच्या साईडला बाबा कडक लक्ष्मी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ते आसूड मारतात ना, आणि मी त्यांच्या बाजूला त्या बैलगाडीवर बसलोय आणि मकरंद नसपुरे त्यात एक भोळे कॅरेक्टर आहेत, म्हणजे त्यांचं कॅरेक्टर आहे ते. तर मग त्यांचे मित्र त्यांना फसवतात आणि ते म्हणतात की तिची काहीतरी ते कपडे वगैरे आण, मग त्या कपड्यांना ते उचलून जात असतात, तेवढ्यात मग बाबा त्यांना धरतात आणि त्यांना चापकानी मारतात वगैरे, असा तो सीन होता बेसिक त्या पिक्चरमधला. तर तेव्हा मी त्या सीनमध्ये होतो. बरं, तू म्हणालास की वडिलांसोबत सेटवर जायचास, आई उत्तम डान्सर आहे, अभिनेत्री आहे, वडील अभिनेते आहेत, तू कविता लिहितोस पण आणि तू परफॉर्मही करतोस, सगळ्या गोष्टी आहेत सुकृतमध्ये. म्हणजे तू डान्सही केलास, परफॉर्मन्स केला, डान्सर आहेस, कविता छान लिहितोस, उत्तम अभिनेता आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यात आपसूक आल्यात की प्रत्येकाचं काहीतरी एक मोटिवेशन आहे? नाही, मोटिवेशन तर असं नाही, पण आई बाबा माझे लिहितात पण. हे सगळं जे काय मला आहे ते आई वडिलांकडनंच आहे. आई लिहिते, बाबा लिहितात, तर मग त्यांच्याकडे बघून बघून मग एक कधी छोटीशी कविता गेली किंवा कधी छोटीशी एखादी स्क्रिप्ट लिहिली, जी त्यांना वाचून दाखवली, मग त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतला की हे चांगलं आहे, नाही आहे की चुकीचं आहे. तर मग आई मला सांगते की हे नाही, हे चुकीचं लिहिलं, हे कुठे टाकू नकोस. म्हटलं ठीक आहे, नाही टाकत. हे बरोबर आहे, हां हे छान, हे टाक. म्हणजे त्यांचा खूप गायडन्स आहे आई बाबांचा, दोघांचा पण. त्याच्यामुळे त्यांच्याचकडून आले जे काय आले. ओके. पण ह्या जेव्हा लेटेंटसाठी परफॉर्म करायचं होतं तेव्हा आई वडिलांना काय सांगितलं होतं? त्यांना तो शो माहिती होता का आणि त्यांना जाण्याच्या आधी कसं कन्व्हिन्स केलेलंस? हो, त्यांना माहिती होतं. इंडियाज गॉट लेटेंट आईला माहिती होता, बाबांना नव्हता माहिती. कारण की बाबा नाहीच बघत यूट्यूब वगैरे, ते फक्त त्यांचे जुने जुने पिक्चर बघतात. ते झी क्लासिक लावून खुश असतात घरी. तर त्यांना एवढं काही माहीत नाही, पण आईला माहिती होतं. बाबांना मी सांगितलं होतं की असा एक शो आहे, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. बोल हां चांगलं आहे, कसा राहणार शो? यूट्यूबवर. हां ठीक आहे, यूट्यूबवर. ओके चालेल. आणि मग आईला सांगितलं तेव्हा आईला कन्व्हिन्स करावं लागलं की मी असा ऑडिशनसाठी जातोय, की आई रेडी होती? नाही, आई रेडी होती. तुझ्या क्षेत्रात तू कुठे, आम्हाला काय माहीत नाही बाबा. आम्हाला जेव्हा माहिती होतं तेव्हा बाबांच्यानी जेव्हा झालं, जेव्हा बाबांच्यानी जमलं तेव्हा त्यांनी केलं. अजून पण ते वन डे वगैरे करतात. आता तुला जर वाटतंय की या शोमध्ये जाऊन तुझं काहीतरी होईल तर तू बिंदास जा, तिथे तू काही बोल, आम्हाला काही टेन्शन नाही त्याचं.
वा. पण मी एवढं काही खराब मी प्लॅन पण नव्हता केला, फक्त 1-2-3 त्या गोष्टी लिहिल्या होत्या. तर त्या पण झालं तिकडे ते ऑन द स्पॉट जे काय व्हायचं असतं. ओके. पण आता एवढं फेम मिळालंय तुला, आता आई वडिलांनाही ते असतं ना की गराडा होतो एक तर तू फक्त अजून तरी कळलं की तू अंबरनाथचा आहेस. तुझ्या घराभोवती राहणारी माणसं असतील किंवा आई वडिलांना येऊन सतत कोण ना कोण भेटत असेल किंवा घरी असं काही आता सध्या सीन घडतोय ते फेम आल्यानंतर. हो हो हो. आजूबाजूचे लोक येऊन भेटत आहेत. माझे मित्र जे आधी मी जिथे पहिले राहायचो तिथले मित्र येऊन भेटत आहेत. आणि रस्त्यावर आता आईबाबांसोबत जाताना त्या दिवशी आता आईसोबत जात होतो त्या दिवशी, तर एक रस्त्यावर काहीतरी एक विकणारा माणूस जात होता. सॉरी, बाबांबरोबर होतो. रस्त्यावर काहीतरी एक विकणारा माणूस जात होता आणि त्यांनी म्हटलं, अरे सुकृत देव. बाबा शॉक झाले, हा याला कसं काय होतं. मग त्यांनी सांगितलं लेट अँड मी परफॉर्म केलं. मग त्यांनी थांबून सेल्फी वगैरे घेतला. तर त्यांची खूप म्हणजे रिॲक्शन छानच आहेत सगळ्यांचं. पण आता ते प्रेशर आहे का सुकृत की तू ॲक्च्युली सुरुवातीला म्हणालास की आता काहीतरी बोलताना जेव्हा फेम मिळतं व्हायरल होतो तेव्हा आता बोलताना थोडा विचार करावा लागतो किंवा काही आता तू कॉन्टेंट क्रिएशन कदाचित करशील तेव्हा तुला कॉन्टेंट कशावर करायचं ह्याच्यावरही खूप जास्त विचार करावा लागेल. सो ते आता बर्डन आहे हे फेम मिळाल्यानंतर. बर्डन आहे, कारण की कपिल शर्मा सरांनी एक लाईन म्हटली होती आत्ताच्याच एपिसोडमध्ये की तुम्ही काही पण बोलून फेमस होऊ शकता, पण तुम्ही फेमस झाल्यानंतर काही नाही बोलू शकत. एक्झॅक्टली. तर तेच आहे की विचार करायला लागतो स्टोरी टाकायच्या आधी की कोणी ऑफेंड होईल का, कोणाला कुठली गोष्ट नाही पटणार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि कारण तो करायलाच लागतो, कारण की आजकाल सोशल मीडियामुळे प्रत्येक माणसाला आपलं मत ठामपणे मांडण्याची एक जी संधी मिळाली आहे, त्याच्यामुळे तेच लोक आहेत जे उचलतात आणि तेच लोक आहेत जे पाडतात सुद्धा. वा वा वा. बरं, समयने माझ्या मते तुला भुवनशी पण कॉन्टॅक्ट करून दिला होता, फोन लावून दिला होता. ती मुवमेंट तुझ्यासाठी कशी होती? फॅन मुवमेंट असेल ती माझ्या खूप छान. तेव्हाच माझ्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं, पण मी कसं सावरलं. कारण की इतके वर्ष भुवनचा स्ट्रगल बघायचा म्हटलं तर किती वर्षांपासून तो पण करतोय. त्यांनी तो तर काय म्हणतात ट्रेंड सेटर आहे या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यामुळे मला कधीपासून त्याच्या भेटायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं, पण तो अनफॉर्च्युनेटली तो दिल्लीचा आहे आणि इथे तो कधी येणार इथे वगैरे काही आयडिया नसायची. तर मग कधी भेटेल कधी बोलेल असं होतं. त्या दिवशी पण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा ते आईच्या कॅरेक्टरमध्ये होते, त्याच्यामुळे मला चेहराच नाही ते बघायला मिळाला. पण खूप छान वाटलेलं की ॲज अ फॅन म्हणून मला त्यांना बघायला मिळालं, त्यांच्याशी 2 वाक्य बोलायला मिळाले. छान वाटलं. आणि असं पण वाटलं की त्यांना राग आला असेल का त्या एका लाईनचा, की जे मी त्यांना बोललो DM देख लिया करो. पण म्हटलं ठीक आहे, ते ॲज अ कॅरेक्टर म्हणून तो बोललाय, मी ॲज अ सुकृत म्हणून नाही बोललोय ते. पण त्याच्याही आधी माझ्या मते समयने प्रँक केला, 2दा फोन केला, तो ठेवला. त्याच्यात तुला असं वाटलं की आत्ता मला बोलायला मिळेल नाही मिळेल असं तेव्हा फील झालं? त्याच्यामध्ये मी एक ठरवून गेलो होतो एक पंच, की समयचं जर म्हणला काही म्हटलं तर मी काय म्हणेल म्हणून. पण मी म्हटलं नाही म्हणायचं मला काय त्यांना समय सरांना. पण मग ते मी विचार करत होतो काही कमबॅक देऊ की नको देऊ, पण मी म्हटलं नाही नको, काही गरज नाही. पण आता मी पुन्हा पहिल्या जर्नीवर येईन, कारण मला एक गोष्ट आठवते की तू म्हणालास तू 2दा ऑडिशन दिलंस आणि त्याच्यानंतर ही तिसरी ऑडिशन. 2दा ऑडिशन दिल्यानंतर म्हणजे तो पहिला सीझन होता लेटेंटचा आणि आता त्याने कमबॅक केल्यानंतर हा सेकंड सीझन मधला पहिला एपिसोड होता. सो तेव्हा तुला आता असं नाही वाटलं, आता प्रत्येक अशी कॉन्ट्रोवर्सी होते ना, सो आता जेव्हा तू परफॉर्म करशील तेव्हा आता कदाचित लोक कशी बघतील माझ्याकडे, मी लेटेंटमध्ये परफॉर्म करायला जातोय का, असं थोडंसं बर्डन आलं होतं तुला? नाही, कारण प्रत्येक नवीन सुरुवात असते ना. आता त्याच्या मागे ते लोक पण होते जे त्याला इतके वर्ष सपोर्ट करतात आणि त्याच लोकांची संख्या जास्ती आहे. त्यांना हेट करणाऱ्यांची, समय रैनाला हेट करण्याची संख्या खूप कमी आहे. पण असं नाही की नवीन शो आहे म्हणून आपण तिकडे गेल्यानंतर काहीतरी तिथे कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा अशी काहीच भीती नव्हती. कारण की माहिती होतं की माहोल छान असणार आहे आणि कोणी पण जर कोणासोबत जर अनफॉर्च्युनेटली एवढं जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर सुरुवातीला काही स्टेप्स ते सांभाळूनच चालणार. त्याच्यामुळे कसं काही टेन्शन नव्हतं. ओके. आणि एक सांगायची खास गोष्ट म्हणजे सुकृतच्या बाबतीतली, आता मी तुम्हाला सांगेन त्याच्यावर आता सुकृत आपल्याला उत्तर देईलच, की म्हणतात ना एका रात्रीत स्टार झाल्यानंतर खूप आयुष्य बदलतं, आपल्याला बऱ्याच गोष्टी नव्याने येतात. ब्रँड्स तू सुरुवातीलाच म्हणाला की समयने एक छान ब्रँड आणून दिला. आत्ता सुकृतने मॅनेजरही ठेवली आहे आणि मॅनेजर अपॉइंट केलेली आहे. पण आता ते करावं लागलं का, आणि लगेच ते म्हणतात ना आता लगेच लोक जज करायला लागतील की अरे लगेच मॅनेजर अपॉइंट केली का, एका रात्रीत स्टार झाला का. सो ते कशामुळे करावं लागलं आणि ते मस्ट आहे का? याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट मला कौतुक करावंसं वाटतं नताशा ताईंचं, कारण की त्या खूप छान प्रकारे हँडल करतात. आणि मी इतका कावरा झालो होतो सुरुवातीला, मला ब्रँड्स येत होते, तर ह्याच्यामध्ये मी 1-2 जणांना हां भाई हां करते. आता माझे 2 मित्र आहेत, एक मैत्रीण आहे आदिती म्हणून, काहीतरी 300-400 सबस्क्रायबर्स आहेत तिचे, सॉरी 300-400K सबस्क्रायबर्स आहेत तिचे यूट्यूबला. तर तिने मला विचारलं होतं की हो आपण करूयात. मग मी वीरेन म्हणून माझा एक मित्र होता, त्यांनी मला विचारलं होतं, मी त्याला पण हो बोललो होतो. पण ते असं झालं ना की
लिमिटेड खूप करायचं होतं, तर मग त्याच्यामुळे त्यांना मग नाही म्हणावं लागलं. पण त्यांनी मला त्याचे फायदे पण सांगितले मॅमनी, आणि त्यांनी सगळ्या ब्रँड्सला खूप छान हँडल केलं. आणि मला खरंच समजत नव्हतं मी कोणाला हो बोलू, कोणाला नाही बोलू, पण थँक्स टू मॅम, आणि त्यांनी सगळं छान हँडल केलं म्हणून. आणि ते लागतंच बाई, मॅनेजर वगैरे पण मग अशी कारण की त्यांना एक्सपिरियन्स आहे आफ्टर ऑल त्या गोष्टींचा, ते इतक्या वर्षांपासून करतायत, 10-20 वर्ष झाले त्यांना. तर थँक्यू सो मच. पण आता हे तू म्हणालास की काही वेळेला नाही बोलावं लागतं, आपले मित्रमैत्रिणी होते त्यांनाही तुला नाही बोलावं लागलं. आता तुला हे शिकावंच लागणार की कितीही आता तुझ्याकडे ब्रँड्स आले, काही गोष्टी आल्या, तर तुला आता चूजी बनायचे काही गोष्टींमध्ये. तर आता नाही बोलायला तुला, आता तू म्हणालास कसं तरी होत होतं, पण आता शिकावं लागणार आहे. कसं हँडल करशील हे सगळं फेम आणि? आता बघू, आता जसं वेळ येईल तसं तसं शिकतच जाणार. आता त्यांना तर मी म्हटलं सॉरी म्हणून माझ्याकडून त्या दोघी मित्रांना माझ्या. पण आता बघूयात, त्यांना फक्त सांगायचं की तुम्ही आता माझ्या जागेवर थांबून विचार करा की तुम्ही तरी केलं असतं का प्रत्येक ठिकाणून एक्सेप्ट, किंवा तुमचा काय मत असतं त्याच्यावर. तर मग बघूयात आता हँडल करूयात कसं होईल. पण ह्याच मॅनेजर हव्यात किंवा ह्याच मॅनेजर आपल्यासाठी परफेक्ट आहेत, हे तुला कसं वाटलंय का कोणी तुला सजेशन दिलंय? त्यांच्याच त्या तिथल्या म्हणजे समयच्याच टीमच्या रिलेटेड असल्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की आपल्यासोबत जे काय होईल ते बरोबर होईल, परफेक्ट होईल. वाव. समय सरांवर तेवढाच विश्वास, त्यांच्या पूर्ण टीमवर पण तेवढाच विश्वास आहे. त्याच्यामुळे सगळं छान होत गेलं. आणि त्यांच्याचकडून कॉल आला होता की जर तुला रिक्वायर्ड असेल तर मला सांग. मी म्हटलं हां आहेच, ऑब्व्हियसली आहे, कारण की खूप येतात म्हटलं, मला समजत नाही मी काय. पण एका रात्रीत किती फ्लडेड झालेलं इंस्टाग्राम, म्हणजे तुला बघणं, कारण तू रात्रभर झोपलाच नाहीस म्हणालास, कारण सगळ्यांनी डीएम केले तुला, आम्ही पण सगळ्यांनीच डीएम केले होते. पण ते बघणं वगैरे हे कसं, ते एका रात्रीत काय घडलं, ते एका रात्रीत कसं सगळ्यांना मेसेज करणं, उत्तर देणं, हे जमलं तुला? नाही, पहिल्या रात्री तर मला अजिबात नाही जमलं, कारण की खूप येत होते. मी जसा मेसेज त्याला पटकन रिप्लाय दिला, पण तो रिप्लाय देईपर्यंत अजून 8-10 मेसेज आलेले असेल, मग ते परत खाली जायचे. मग मी म्हटलं आता एक स्टोरी मी मध्ये काहीतरी टाकली होती, जर तुम्ही बघितली असेल तर, आय कांट रिप्लाय ऑल ऑफ यू, पण मी हळूहळू जसं मला जमेल तसं मी मेसेज बघेन तुमचे. रिप्लाय तर मला नाही देणं जमणार, पण मी ॲटलिस्ट चेक करेन, म्हणून जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं. ओके. पण आता समयची टीमही तुझ्यासाठी खूप म्हणजे चांगलं काम करते असं म्हणायला हरकत नाही, कारण समयने तुझी स्टोरी शेअर करणं असू दे किंवा तुला एखादी छान मॅनेजर अपॉइंट करून देणं असू दे, की ह्या कामात आता प्रत्येक वेळेला पुढे असा कोणीतरी प्रोफेशनल माणूस लागतोच, की जो काही गोष्टी प्रोफेशनल, काही गोष्टी पर्सनल, हे कसा डिस्टन्स ठेवायचा हे कदाचित तुला कळेल आत्ता नताशाकडनं, असं मला वाटतं. पण समय आत्ताही कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि समयशी काही बोलणं होतं आत्ता? हो होतं. म्हणजे आता त्या दिवशी काहीतरी फोन आला होता, तेव्हा पण मी बोललो, जसं तुम्हाला सांगितलं की तो माझ्या मित्राशी बोलला वगैरे. त्याच्यानंतर मी एक स्टोरी टाकली. माझा मित्र मला भेटला. मी माझ्या मित्राकडे वास्तुशांतीच्या पूजेला गेलेलो, तर तिथे एक मित्र भेटला माझा, आणि त्यांनी माझा फोन घेतला, त्याला फॉलोबॅक दिलं, आणि त्याच्याच अकाउंटवरून मला स्टोरी अपलोड करून दिली, मेन्शन केलं माझ्या स्टोरीवर त्याला. तर त्याच्यात काहीतरी एक थोडंसं वल्गर गाणं होतं, ते माझं एवढं लक्ष नव्हतं. तर ते गाणं समयदादाने ऐकलं आणि त्यांनी मला फोन केला की भाई क्या गाना लगाया भाई, क्रेजी है ये, मत लगा, अभी तू एक फेमस पर्सनैलिटी बन गया है, 4 लोग जो पहचानते हैं, तो ऐसा सब गाना वाना मत डाल. मी म्हटलं भाई वो उसने दोस्त ने डाल दिया था, तो अभी डिलीट कर दो. मग मी ती स्टोरी डिलीट केली. पण आणि ते नेहमी म्हणतात की तुला जर कधी काय हेल्प लागली तर मला सांग, तुला काय मदत लागली तर मला सांग. त्यामुळे खूप थँक्यू त्यांना. वा. तर आता इथे माझे काही सहकारी उपस्थित आहेत आणि त्यांना सुकृतला काही प्रश्न विचारायचे आहेत, तर प्लीज सुरू करा. सुकृत, माझा प्रश्न तुला आहे की सध्या सगळीकडे म्हणजे सोशल मीडियासह प्रत्येक ठिकाणी तुझ्या नावाची चर्चा होती आणि या सगळ्यात तुझे फॉलोअर्स खूप चांगल्या प्रमाणात वाढलेत. तर सध्याच्या ह्या डिजिटल युगात हे किती जास्त महत्त्वाचं आहे का, आणि काम मिळवण्यासाठी फॉलोअर्स असणं किती गरजेचं आहे? काम इन द सेन्स, जर तुम्हाला ब्रँड प्रमोशन्स वगैरे असतील किंवा तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायचे असतील तर फॉलोअर्सचं थोडंफार महत्त्व आहे, कारण की त्या हिशोबाने तुम्हाला पेमेंट मिळतं. जर तुम्हाला पैशासाठी करायचं असेल तर मग फॉलोअर्स मस्ट आहेत. ओके. पण असं कधी तेव्हा वाटलं होतं की तेव्हा तुझ्या आधी 7,000 फॉलोअर्स होते आणि त्याच्यानंतर जेव्हा जंप होऊन आता 4 लाखाच्या वर गेले आहेत, 7,000 असताना फॉलोअर्समुळे कामं मिळत नव्हती आणि आत्ता फक्त फॉलोअर्स आहेत म्हणून काम मिळते, कुठेतरी काम मागे राहतं आणि फॉलोअर्सवरच जास्त फोकस होतो, असं वाटतं तुला? काम इन द सेन्स ब्रँड प्रमोशन्स? नाही, आपलं इंडस्ट्रीमधलं काम. अच्छा. आता कसं आहे की फॉलोअर्स तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर फॉलोअर्स मॅटर नाही करत, तुमची मेहनत मॅटर करते ऑब्व्हियसली. पण जर असं कधी झालंच की एखाद्या कलाकाराला जर नाही मिळालं काम, किंवा मग त्याला मिळालेलं काम जर काढून घेण्यात आलं कारण की तो रोल दुसऱ्या एखाद्या क्रिएटरला चालला आहे, तर मग जर त्याचा रोल गेला असेल तरी त्याला वाईट नको वाटायला, कारण की तो जी मेहनत करतो आहे त्याला त्याचं फळ कधी ना कधी मिळणारच आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त करत राहायचं, आणि ते मस्ट आहे. जर इथे आहे ना तर ते कोणी घेऊ नाही शकत, आणि जर इथेच नाही आहे तर ते कोणी देऊ पण नाही शकत. वा, मस्त.
सेकंड सुकृतदेव हे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे आणि अनेकांना आता सुकृतला मोठ्या पडद्यावर सुद्धा पाहायचं आहे. पण सुकृतला कोणत्या मराठी कलाकारासोबत किंवा दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा आहे? मला नाना पाटेकर सरांसोबत काम करायला जर मिळालं तर मी खूप धन्य होईल, कारण की खूप माझे आवडते ॲक्टर आहेत ते. आणि डायरेक्टरचं सगळ्याच डायरेक्टरसोबत मला काम करायचं आहे. पण ह्याच्या आधी असं डेस्परेटली असतं ना, की आता तू अर्थात बोललास की नाना सरांसोबत काम करायचं, ते प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असतेच दिग्दर्शनाच्या बाबतीत, कारण तू स्वतः लिहितोसही. सो असं आहे का कुठल्या म्हणजे नाटकात तर तू अर्थात काम करतोस, मालिकांमध्येही केलंय, पण असं नाही की मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी या दिग्दर्शकासोबत काम केलं तर कदाचित माझ्या ज्या कलेला आणखीन जास्त वाव मिळेल असं तुला वाटतं का? संजय जाधव सर आहेत, त्याच्यानंतर संतोष पवार सर आहेत, ज्यांच्यासोबत मी आत्ता पण करतोय, पण फिल्म्स पण जर मला मिळाल्यात सर तर खूप चांगलं होईल. पण हे यदा कदाचित रिटर्न्स तुझ्या कारकिर्दीत किती महत्त्वाचं ठरलं? खूप महत्त्वाचं ठरलं, कारण की म्हणजे सर असे नेहमी म्हणतात, संतोष सरच, की जर एखाद्या कलाकाराने यदा कदाचित रिटर्न्स ह्या नाटकामध्ये जर काम केलं किंवा या फॉर्मॅटच्या नाटकांमध्ये जर त्यांनी काम केलं आणि त्याला ते उत्तम प्रकारे जर जमलं तर तो सगळ्या फॉर्मॅट्समध्ये वर्क करू शकतो. कारण आमचा जर कधी वेळ मिळाला तर नक्की बघा नाटक सगळ्यांनी, कारण की त्या नाटकाचा फॉर्मॅटच असा आहे, त्याच्यामध्ये एनर्जी खूप लागते, त्याच्यानंतर त्याच्यात डान्सेस आहे, त्याच्यात ॲक्टिंग आहे, त्यात डायलॉग डिलिव्हरी स्ट्रॉंग आहे, त्यात ह्युमर आहे, त्यात सगळ्या गोष्टी आहेत. तर ओव्हरऑल नाटक आहे ते. ओके. त्याच्यामुळे ते खूप, आणि त्या नाटकाने खूप काय म्हणतात एक शेप दिला खूप एका ॲक्टरच्या जर्नीमध्ये, सगळ्यांनाच ज्यांनी त्याच्यामध्ये काम केलं आहे आधीपासूनच, त्याचं पहिलं पण आणि दुसरं सुद्धा. वा. नेक्स्ट. सुकृत, तुझ्या स्ट्रगलबद्दल आम्ही सर्वांनीच ऐकलं आहे. सो जेव्हा तुला असं वाटतं की हे होऊच शकणार नाही किंवा तुला डाऊन वाटतं सगळं स्ट्रगल करून तर तू त्या काळामध्ये स्वतःला कसं मोटिवेट केलंस, सतत कसं मोटिवेट करतोस आताही? तर ह्या फील्डमध्ये मोटिवेटेड राहण्याचं सगळ्यात पहिलं कारण की मला फक्त हेच येतं, मला दुसरं काही येत नाही. अभ्यास जरी मी तेवढ्यापुरता केला तरी झालं असतं, तरी पण मी जॉब वगैरे करू शकलो नसतो, कारण की मला इनबाउंड राहायला नाही आवडत. पण हां, पण ॲक्टिंगमध्ये मी इनबाउंड राहील, कारण की तिकडे माझी आवड आहे ना, मी आवड जोपासतो आहे माझी. तर त्याच्यामुळे मोटिवेटेड राहणं कंपल्सरी होतं, की याच्यात जर होत नाही आहे तरी एक ना एक दिवस होणार आहे आणि तेच करायचं आहे. आणि यामध्ये बाप्पा आहेच मला मोटिवेट नेहमी मोटिवेटेड ठेवायला, आणि प्लस माझे मित्र आहेत, आईबाबा आहेत, ते सांगत असतात. तर तेच सगळे. पण जसं आत्ता आपण बघतो सोशल मीडियावर इन्स्टंट आपल्याला फेमस आणि आपण फेमस होतो, तर ज्या पद्धतीने आपल्याला पॉप्युलॅरिटी मिळते लगेचच आणि नंतर मग ते डाऊन होतं, तर असं तुला कधी वाटतं की आपण हळूहळू जेव्हा फेमस होतो ते जास्त काळ टिकतं आणि एका रातोरात जर फेमस झालं तर ते लगेचच खाली येऊ शकतो आपण त्याच्याबद्दल? ॲक्च्युली मला असं वाटतं ते त्या पर्सनवर मॅटर करतं, की त्याला ते जमतं आहे की नाही. जर एखाद्याला नाही जमत आहे ते फेम, जर त्याला पेलवत नाही आहे तर मग तो ऑब्व्हियसली खाली जाणार, किंवा जर तो काही अशा काही कामं करतो आहे की ज्याने तो खाली पडतो आहे, तर ते त्याच्या म्हणजे पर्सनवरच डिपेंड करतं ते, तो कसं घेतो आहे त्या फेमला. सुकृत, तू इतका खूप फेमस झालास, मराठी मुलगा इतका फेमस झाला, खूप बरं वाटलं. तू इतके वर्ष रंगभूमीमध्ये आहेस, तू लेटेंटच्या निमित्ताने कविता करतोस, चांगलं लिहितोस, हे सुद्धा आम्हाला कळलं. पण तुला असं वाटतं का की मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये अजून दखल घेतली गेली पाहिजे तुझ्या कामाची? भरपूरच हेवी प्रश्न विचारला सर. म्हणजे आता समजेल, आता घेतल्या जाईल, म्हणजे प्रत्येक कलाकाराची दखल कधी ना कधी घेतली जाते. सगळ्यांना तो पोहोचेपर्यंत फक्त एक वेळ असते त्याची, की जर मला कोणी ओळखतच नाही आहे, जर माझं काम कोणी बघितलंच नाही आहे, तर ऑब्व्हियसली मला ते नाही मिळणार. पण जर एखादा डिरेक्टर म्हणा किंवा एखादा कोणाच्या नजरेत जर मी आलो की हां बाई, हा माणूस आपलं काम करू शकतो किंवा हे कॅरेक्टर तो करू शकतो, तर मग तो चान्स मिळणारच आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस. पण असं म्हणतो की बरेच जण आता डिरेक्टली म्हणतात की फिल्म्समध्ये येतात, सिरियल्समध्ये येतात, पण रंगभूमी किती महत्त्वाची असं तुला वाटतं? खूप महत्त्वाची आहे, कारण की थिएटर रूट्स आहेत. कारण की थिएटरमध्ये तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज, तुम्हाला तुमचा आवाज, तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन्स, हे सगळं तुम्हाला थिएटरकडून मिळतं. इनफॅक्ट जर तुम्ही चालताय, म्हणजे तो थिएटरमधला तो वॉक कसा असतो, तुम्हाला कसं बोलायचं असतं, तुमच्या व्हॉल्यूमचा पिच काय हवा, टोन काय हवा, हे सगळं तुम्हाला थिएटरकडून कळतं. आणि त्याच गोष्टी तुम्हाला कॅमेरासमोर पण कामात येतात. फक्त फरक एवढाच आहे की थिएटर म्हणजे ते तुम्ही 100% करता, ते तुम्हाला कॅमेरासमोर कुठेतरी 60% किंवा 70%, कारण की तो ऑब्व्हियसली क्लोज जर तुमचा लागला आणि जर तुम्ही हावभाव एवढे करताय तर ते खूप जास्ती दिसणार, लाऊड दिसणार. तर पण थिएटर इज द बेस फॉर एव्हरीथिंग.
आणि माझ्या मते पॅनलनंही जेव्हा तू एक हे वाक्य बोललास, कारण तू मालिकांमध्ये काम केलंस तेव्हा त्यांनी ॲप्रिसिएट केलंच, पण जेव्हा तू बोललास की तू 8 वर्ष थिएटर केलेस तेव्हा सगळ्यांनी माझ्या मते टाळ्या वाजवल्या होत्या की तू 8 वर्ष रंगभूमी केलीस. त्याच्यामुळे ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून तुझ्या आयुष्यात रंगभूमी खूप महत्त्वाची. हो हो हो. आणि पुढे पण मी रंगभूमीवर माझी करायची इच्छा आहे, कंटिन्यू इच्छा आहे, म्हणजे करणारच आहे मी, कारण की जे काही मी आज आहे ते रंगभूमीमुळेच. सुकृत काही शोज जे असतात ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकतात. समय रैनाचा शोसुद्धा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे तिथे जाण्यापूर्वी काही रिस्क वाटली होती का, किंवा कोणतं वेगळं दडपण होतं का? नाही, असं काही नव्हतं, कारण की माझी इच्छा होती, तो माझा निर्णय होता, मला जायचं आहे. जर तिथे काही कॉन्सिक्वेन्सेस आले असते तरी ते फेस करायला पण मी रेडी होतो, कारण की जर एखाद्या गोष्टीची पॉझिटिव्ह बाजू आहे तर काही ना काही निगेटिव्ह साईड पण असणारच कधी ना कधी. अशा शोमध्ये जातोय या असं घरच्यांना सांगितलं होतं का? त्यांची काय रिॲक्शन होती? नाही, काहीच नाही. तुला जायचं आहे, तुला करायचं आहे परफॉर्म, तू करून ये बिनधास्त. काहीच नाही, कोणाला काही टेन्शन नव्हतं. वा वा, मस्त. हाय, तू लेटेंटच्या शोमध्ये म्हणालास की तुला भुवन आणि समय खूप आवडतात, पण त्यांच्या कोणत्या क्वालिटीज तुला आवडतात म्हणून तू त्यांचा फॅन आहेस? समय रैनाचं विटी ह्युमर, त्यांची डायलॉग डिलिव्हरी करायची स्टाईल, डायलॉग म्हणजे पंच लँड करण्याची स्टाईल, त्यांची बोलण्याची पद्धत, आणि आफ्टर ऑल ॲज अ पर्सन म्हणून ते खूप छान आहेत. आणि भुवन मामची हार्डवर्किंग, आणि एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये तो 4 कॅरेक्टर करतो आहे तो मुलगा, त्या 4 कॅरेक्टर्सच्या ड्रेसिंग, आता समजा 12 मिनटाचा एक व्हिडिओ आहे, प्रत्येक कॅरेक्टरची ड्रेसिंग समज 3-3, 4-4 मिनटाची आहे, तर समजा एखादा जर टेक राहिला असेल एका कॅरेक्टरचा, तर त्याला परत ड्रेसअप करून तो करायला लागत असेल. आणि होतच असेल ना कधी ना कधी, माणूस काही ना काही तर त्याच्यातून होत असेल, मग तो परत करणं, प्रत्येक कॅरेक्टरवर वर्कआउट करणं, प्रत्येक कॅरेक्टरायझेशन वेगळं, मॅनरिझम्स वेगळ्या, त्याच्यामुळे हे सगळं त्याच्याने हार्डवर्किंग केलं आहे. ते बघूनच मला तो खूप माझा, म्हणजे तो भुवन बाम म्हणजे माझा आयडल आहे. त्याच्यानंतर त्याचा आता मूवी पण येतो आहे आणि त्याची वेबसिरीज पण आलेली, त्याचा खबर ढिंडोरा वगैरे, तर त्याच्यामुळे. पण भुवनचं तू म्हणालास की भुवनला जेव्हा सांगितलंस तेव्हा समयने एक छान कॉन्टॅक्ट करून दिलास तुझा, पण जसं तू भुवनचा फॅन आहे, समयच्याही बाबतीत अशा काही गोष्टी घडलेल्या, जसं तू म्हणालास की मी त्याला DM केलेलं भुवनला, तसं समयची जेव्हा डाऊनफॉल झाला तेव्हा समयला रिच आउट करण्याचा प्रयत्न केला केलेलास होता. तेव्हा, आणि कशा पद्धतीने केलेला असतो? इंस्टाग्रामवर DM केलेला की भाई एक दिन सब ठीक होगा, आप इससे बेटर कमबॅक करोगे, त्याला मी स्टोरीजमध्ये ॲड केलेलं, मेन्शन केलेलं, पण आफ्टर ऑल तेव्हा त्याला पण एवढे येत होते DMs वगैरे, आणि अजून पण त्यांना येत असतील. त्याच्यामुळे मला असं अपेक्षा नव्हती की मला रिप्लाय करावं, म्हणून मला असं वाटलं की आपण बोललं पाहिजे ॲज अ फॅन म्हणून. पण ती ही स्टोरी तू त्याच्यासोबत शेअर नाही केलीस तिथे की मी तुलाही DM केलेलं? हां, ते मला नंतर सुचलं की असं बोललं पाहिजे होतं की भाई आपको भी तो DM किया था. ओके, नेक्स्ट. सुकृत, तू वेगवेगळी पात्रं साकारले आहेस, त्यातलं दारुड्याचं पात्र फेमसही झालं आहे, जगभर झालं आहे. आत्ता जर तुला कुठलं पात्र साकारायला सांगितलं तर ते कोणतं असेल आणि त्याची छोटी झलक दाखवू शकशील का मला प्लीज? सगळ्यात पहिल्यांदा मी जे ऑडिशन पाठवलेलं त्याच्यातलं एक दाखवतो. 2 मिनट के लिए इधर सब ध्यान दो भाई. ये क्लासिक कंपनी का क्लासिक वॉलेट आ गया भाई 100 वाले का 50 में. इसमें तुम क्रेडिट कार्ड रखो, डेबिट कार्ड रखो, आधार कार्ड रखो, इनविटेशन कार्ड रखो, आइटम का नंबर रखो, कुछ भी रखो भाई 100 वाले का 50 में. इसको तुम ऐसे करो भाई, इसको तुम ऐसे करो, जेल के उछाल के ऐसा जेलो भाई, इसको कुछ नहीं होता है भाई 100 वाले का 50 में. कोई इंटरेस्टेड है क्या भाई 100 वाले का 50 में? 2 मिनट के लिए ध्यान दो, ऐसा स्कीम फिर से मिलेगा ना भाई 100 वाले का 50 में. 100 वाले का 50 में. ओ अंकल 100 वाले का 50 में. आंटी 100 वाले का 50 में. पति को दो अपने. आणि खूप इम्प्रॉम्प्टू होतं. आम्ही अगदी आयत्या वेळेला, म्हणजे हार्डली अर्धा मिनिट पूर्वी त्याला सांगितलं होतं आणि त्याने खूप छान परफॉर्म केलं. खूप मस्त झालं सुकृत. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, आणखी एक विचारायचं होतं. आता लेटेंटमुळे तेवढं फेमस झालं आहेस, तर मग मुलींचे प्रपोजल्स यायला सुरुवात झाली आहे का तुला? ऐका, करा. पण DMs तू बघितलीस काय काय, कुठल्या कुठल्या प्रकारचे DM, काय मेसेज केलेत नाही, लोकांनी? जे लोकांचं मला प्रेम मिळत आहे ते माझ्यातल्या ॲक्टरला मिळत आहे, त्याच्यामुळे आहेच ॲक्टिंगशी रिलेटेड जास्त DMs आहेत. पण इंडस्ट्रीमधल्या कोणी DM केलं तुला किंवा कोणी रिच आउट करण्याचा प्रयत्न केला? फॉलो केलं आहे बऱ्याच लोकांनी मला, म्हणजे मोस्टली सेनचा, मी एवढा खुश झालो मला मोस्टली सेनचा फॉलो आला तेव्हा. म्हणजे मी खूप वर्ष झालं तिचं पण काम बघतोय, मला तिची ॲक्टिंग आवडते, ती पण खूप आवडते मला, प्राजक्ता कोहली. पण मजा आली सगळ्यांनी फॉलो केलेलं बघून. पण असं कुठल्या दिग्दर्शकाने किंवा कोणी फोन करून रिच आउट करायचा प्रयत्न केला किंवा कोणी ॲटलिस्ट कौतुक करायचा प्रयत्न असा इंडस्ट्रीमधला कोणी तुला फोन केला? बघू आता येतील, अजून तरी काही आलं नाही. नक्कीच, आणि येतील असे रिच आउट, असं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ते सगळे तुझ्यापर्यंत पोहोचतील, कारण या संधीचं तू सोनं केलंस आणि ती संधी मिळणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्या संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करणं हे जास्त महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. तू व्हायरल झालास, तुझी जर्नी स्ट्रगल टू व्हायरल ही आत्ता आम्ही पाहिली आमच्या होऊ दे व्हायरल या
या शोमध्ये. आणि खूप छान वाटलं तू इथे आलास, आमच्याशी छान गप्पा मारल्यास, खऱ्या गोष्टी जसा तू रिअल आहेस. माझ्या मते लेट अँड शोमध्ये ज्या लोकांना बघायचं होतं की सुकृत रिअल कसा आहे, जे सगळ्या पॅनलने नंतर सांगितलं की आम्हाला एक झलक दाखवावी रिअल सुकृत कसा आहे, तो रिअल सुकृत आम्हाला इथे पाहायला मिळाला आणि त्याच्या जर्नीविषयी आम्हाला जाणून घेता आलं. खूप खूप धन्यवाद तू इथे आलास आणि इतकी छान तुझी जर्नी आमच्यासोबत शेअर केलीस. तुझा हा प्रवास नक्कीच इन्स्पायरिंग ठरेल सगळ्यांसाठी आणि ठरो अशी आमची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत सगळ्या आणि वाटचालीसाठी. लोकमतला पण मला खूप धन्यवाद माझे की त्यांनी मला बोलवलं आणि थँक्यू सो मच. थँक्यू.